अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसकडून प्रतिक्रिया आलेली आहे। पक्ष सोडणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही असं म्हणत काँग्रेसकडून अशोक चव्हाणांवर हल्लाबोल करण्यात आलाय। कांग्रेस पार्टी से कोई एक कार्यकर्ता भी नहीं जाएगा। कांग्रेस एकजुट होकर राहुल गांधी और मल्लिकार्जुन खड़गे जी के नेतृत्व में महाराष्ट्र में काम करेंगे। जो लोग पार्टी छोड़ के जा रहे हैं वो अकेला जाएगा, उसके साथ लोग भी नहीं रहेगा, महाराष्ट्र का जनता भी नहीं रहेगा, कार्यकर्ता भी नहीं रहेगा। आतापर्यंत जी भाषण झाली ती विचाराची भाषण करत होते, तत्वज्ञानाची भाषण करत होते। आता काँग्रेसच्या तत्वज्ञानामध्ये कोणता असा दोष निर्माण झाला की त्यांनी काँग्रेस सोडावी? खरं यामध्ये त्यांच्यावर कोणता दबाव होता, कोणतं कंपल्शन त्यांना झालं होतं, काय कारण होतं की त्यांनी काँग्रेस सोडावं? याचा अर्थ एक तर ते कोणत्या तरी दबावाखाली गेले किंवा कोणत्या तरी स्वार्थासाठी म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षाकडे ते गेलेले आहेत दिसत आहे। विशिष्ट दर्जा आणि विशिष्ट महत्व काँग्रेसने दिले आमच्या सगळ्या सिनियर नेत्यांना सगळ्यांना माहिती आहे। म्हणून एकदा नाही तर दोनदा त्यांना राज्याचा मुख्यमंत्री केला, पण आता तिकडे गेलेत ते। माझा थोडा अनुभव आहे ना तिकडे, पण मी जाहीरपणे सांगितलं पाहिजे आता त्यांना मागच्या लाईनमध्ये बसावं लागेल, फार वाईट परिस्थिती होणार। त्यांनी निर्णय बदलून घ्यावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे। अजूनही काही बिघडलेलं नाही, अजूनही काही बिघडलेलं नाही।